नमस्कार सुरेखा ताई. नमस्कार. मी उर्मिला. हा. मी आपल्याला कोल्हापूरहून कॉल केलेला आहे. अच्छा. आपल्या रेसिपीज मला नेहमीच आवडतात. मी तुमचे व्हिडिओ पाहत असते. खूप खूप धन्यवाद. पण मला कोळंबी सारची रेसिपी पाहायची आहे. तुम्ही दाखवणार का? हो हो, नक्की करून दाखवेल. नमस्कार, मी सुरेखा. तुमचं स्वागत आहे कुकिंग विथ सुरेखा या चॅनल मध्ये. आज काहीतरी भन्नाट बनवणार आहोत, ते म्हणजे कोळंबीचा सार. हा खास सार बनवण्याची विनंती केली होती आमच्या प्रिय सबस्क्रायबर कोल्हापूरच्या उर्मिला ताई यांनी. कोळंबी आणि मसाल्याचा भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे हा सार, जो तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे तुमच्या आवडीची कोणतीही रेसिपी, व्हेज किंवा नॉनव्हेज, जर बनवून दाखवायची असेल तर स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप कॉल करा. आता आपण कोळंबीच्या सारासाठी जे साहित्य लागणार आहे ते काय काय साहित्य आहे ते बघून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे कोळंबी. ही एकदम मोठ्या आकाराची मी कोळंबी घेतलेली आहे. ही कोळंबी आहे 200 ग्रॅम. याच्यामध्ये 12 पीस बसलेले आहेत. ही स्वच्छ धुवून आणि याच्यामधला जो काळा धागा असतो तो मी सगळा काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लागलेला आपल्याला नारळ, हा मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे. त्याचे पण असे बारीक पीस करून घेतलेले आहेत. बेडगी मिरची घेतलेली आहे, 10 ते 12 बेडगी मिरची, एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टॅमॅटो, 10 घेतलेले आहेत लसूण पाकळ्या, 2 चमचे धणे, 5-6 घेतलेले आहेत कोकम आणि चवीप्रमाणे मीठ. आता मी सर्वप्रथम या मिरच्या आणि धणे जे आपल्याला मी सांगितलेले होते ते गरम पाण्यामध्ये चांगले असे मी भिजवून घेतलेले आहेत. एक 10 मिनिटासाठी ठेवले होते. आता आपण एक एक करून हे सगळे मिक्सर मध्ये घालू आणि एकदम चांगली याची एक बारीक आपण पेस्ट बनवून घेऊ. आता मी घालते सगळं मिक्सर मध्ये आणि बारीक करते. टॅमॅटो, लसूण, कोकम आपल्याला नंतर घालायचे. आता ह्याच्यासाठी मी पाणी घालते. पाणी घालूनच आपल्याला एकसारखं हे बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आणि मीठ पण मी ह्याच्यातच घालते, वाटतानाच घालून घेते हे मीठ. तुम्ही चवीप्रमाणे घाला. हे बघा, असं आपलं हे मस्त एकदम अशी आपण बारीक ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. आता आपलं वाटण तयार आहे. चला आपण आता रश्याची फोडणी करू. ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे. एक वाटण आपला असेल तयार आणि कोळंबी असेल जवळ, तर मस्तपैकी एक फोडणी दिली की आपला एकदम सार झालेला आहे, होणार तयार. चला मग आपण फोडणी देऊ. एक कढईमध्ये 4-5 चमचे तेल आपण घातलेलं आहे. तेल जरा गरम होऊ दे. तेल गरम होत आलेलं आहे. त्याच्यात मी पहिल्यांदा टाकणार आहे कोळंबी. आता मी आधी तेलामध्ये कोळंबी टाकलेली आहे. खूप काही परतवायची नाही, एक अशी 2च मिनिट. कोळंबीचा स्वाद आहे ना तर रश्यामध्ये मग उतरतो चांगला. थोडी 1-2 मिनिट आपल्याला अशी परतून घ्यायची. आपल्याला आता वाटण जे तयार आहे ते आपण सगळं ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. लसूण, कांदा वगैरे काही आपल्याला फोडणीमध्ये काही घालायची गरज नाही आहे. असंच बनवा, खूप छान होतो हा सार. असा गॅस आपल्याला आता मोठाच ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हे असं ढवळून घ्यायचंय. आता आपल्याला जितकं पाणी हवं ना तितकं आपण पाणी घालायचं. मीठ आपण आधीच घातलेलं आहे वाटतानाच. आता पाणी लागणार आहे मला, मी घालून घेते पाणी, दाखवते तुम्हाला. आता मी असं पाणी घालते. एकदम याला चांगलं आपल्याला कड येऊ द्यायचंय. हा जितका वेळ आता शिजेल ना तशी याची चव एकदम चांगली लागते. आता अजून मला थोडा हा घट्टच वाटतो असा. आणखी थोडं एक ग्लासभर मी पाणी याच्यामध्ये घालणार आहे. हा 1-5-6 माणसांच्या साठी आपल्याला पुरतो. आता याला एक चांगली उकळी येऊ दे. त्याच्यानंतरच मी कोकम घालणार आहे. आधीच आपण कोकम घालायचे नाहीयेत.
आता एक 5-7 मिनिटासाठी हा चांगला उकळू दे. आता मी उकळायला ठेवते. तुम्ही पण करून बघा नक्की. कसा झाला ते सांगायला विसरू नका. आता 5-7 मिनिट झालेले आहेत. जवळजवळ आपला सार आता हा होत आलेला आहे. मी कोकम आधी टाकलेले नव्हते, मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं, तर आता मी कोकम टाकून कोकम टाकून आपल्याला काय खूप वेळ आपल्याला आता शिजवत ठेवायचा नाहीये. चांगला बघा कड आता आलेला आहे. गरम गरम भात आणि सार अगदी छान लागतो आणि कोळंबी पण आपली चांगली शिजलेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून कुठची रेसिपी दाखवायची असेल, आवडत असेल, व्हेज नॉनव्हेज कोणतेही सांगा, मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल. चला तर मग आपला हा सार आता रेडी झालेला आहे. आता मी गॅस बंद करते.